नमस्कार मंडळी. आज आपण मराठी साहित्यातल्या एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे अनेक वर्षांनंतरही आपलं मन हिलावून टाकतं. हो, आपण बोलतोय शंकर पाटील यांच्या निळावंतीबद्दल. चला, या शक्तिशाली कादंबरीच्या जगात एक खोलवरचा प्रवास करूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत. आधी आपण बघूया की ही कादंबरी ग्रामीण साहित्यासाठी इतकी महत्वाची का आहे. मग आपण भेटूया निळावंतीला आणि तिच्या संघर्षाची कहाणी समजून घेऊया. त्यानंतर शंकर पाटलांची जादू म्हणजे त्यांची लेखनशैली कशी आहे ते पाहू. ही कादंबरी समाजाला आरसा कशी दाखवते यावरही बोलू. आणि शेवटी एका महत्वाच्या प्रश्नावर विचार करूया. ही गोष्ट आजही तितकीच खरी वाटते का? चला तर मग सुरू करूया. निळावंतीला मराठी साहित्यात एवढं मोठं स्थान का मिळालं? काय आहे यामागे की आजही तिचं नाव इतक्या आदराने घेतलं जातं? बघा, या कादंबरीचं वर्णन एकाच वाक्यात केलं जातं: हृदय पिळवटून टाकणारी कादंबरी. आणि हे फक्त वर्णन नाही, हा एक इशारा आहे की पुढे काय येणार आहे. हे वाक्य आपल्याला त्या भावनिक वादळासाठी आणि कठोर वास्तवासाठी तयार करतं, जे आपल्याला या पुस्तकात अनुभवायला मिळणार आहे. आता निळावंतीच्या गोष्टीत शिरण्याआधी तिचं जग कसं होतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ही कादंबरी ग्रामीण सामाजिक वास्तववाद या प्रकारातली आहे. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर लेखक आपल्याला फक्त एक गोष्ट नाही सांगत, तर ते आपल्याला थेट त्या गावात घेऊन जातात, जिथली बोलीभाषा, तिथले रीतिरिवाज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथल्या सामाजिक समस्या आपल्याला अगदी खऱ्या वाटायला लागतात. आता हे जग कसं आहे हे आपल्याला कळलंय. चला तर मग कथेच्या केंद्रस्थानी जाऊया. भेटूया त्या मुलीला जिच्यामुळे ही कथा अजरामर झाली आहे. ही आहे निळावंती, या कथेचा जीव, तिचा आत्मा. एक अगदी साधी, सरळ, निष्पाप आणि खूप हळवी मुलगी. आणि तिचे हेच गुण तिचं पुढचं दुःख आपल्याला आणखीनच जास्त बोचणारं बनवतात. निळावंतीचं आयुष्य ना ह्या 5 शब्दांभोवती फिरतं. तिच्या आयुष्याची सुरुवातच होते दुःखाने, जे पुढे जाऊन एका न संपणाऱ्या संघर्षात बदलतं. ती अंधश्रद्धेच्या आणि पुरुषप्रधान मानसिकतेच्या जाळ्यात अडकते आणि हे सगळं तिला शेवटी हतबलतेच्या दरीत ढकलतं. हे फक्त शब्द नाहीत, तर तिच्या आयुष्यातले टप्पे आहेत. मग प्रश्न हा येतो की एवढी जड, एवढी दुःखद कथा लेखक इतक्या ताकदीने कशी मांडू शकतात? काय जादू आहे शंकर पाटलांच्या लेखणीत? पाटलांची कमाल इथेच दिसते. ते गावाचं वर्णन असं करतात की जणू आपण तिथेच आहोत. त्या मातीचा वास आपल्याला येतो. स्त्रियांच्या मनातल्या गोष्टी, त्यांचं दुःख, त्यांचे हळवे क्षण इतक्या सहजपणे मांडतात. त्यांची साधी गावरान भाषा आपल्याला कथेशी घट्ट बांधून ठेवते. ते समाजातील अन्यायावर थेट बोट ठेवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्याला निळावंतीशी इतकंच जोडतात की तिचं दुःख आपलं वाटायला लागतं. पण निळावंती फक्त एक गोष्ट नाहीये. ती त्या काळाचा, त्या समाजाचा आरसा आहे. एक असा दस्तावेज आहे जो आपल्याला खूप काही सांगून जातो. आणि हेच या कादंबरीचं खरं सामर्थ्य आहे. ही फक्त निळावंतीची गोष्ट नाहीये. ही त्या हजारो स्त्रियांची गोष्ट आहे ज्यांचा आवाज कधीच कोणी ऐकला नाही. हे पुस्तक म्हणजे एक आरसा आहे, जो आपल्याला समाजाचं ते रूप दाखवतो ज्याकडे आपण अनेकदा सोयीस्करपणे पाठ फिरवतो. अर्थात प्रत्येक मोठ्या कलाकृतीसारखंच ह्या कादंबरीच्याही काही बाजू आहेत. तिची ताकद आहे तिचं वास्तववादी लिखाण, तिची भावनिक पकड. पण हीच तिची मर्यादा पण ठरू शकते. म्हणजे हे पुस्तक हलकं-फुलकं वाचन नक्कीच नाही. जर मन खूप हळवं असेल तर ही कादंबरी वाचणं जड जाऊ शकतं. तर मग या सगळ्या दुःखातून, या संघर्षातून आपल्याला काय मिळतं? या कादंबरीचा संदेश काय आहे? तो अगदी स्पष्ट आहे. निळावंती बदलाची गरज अधोरेखित करते. ती स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायावर आणि अंधश्रद्धेच्या विळख्यावर प्रकाश टाकते आणि आपल्याला सांगते की समाजात बदल घडणं किती गरजेचं आहे. आणि इथूनच आपण आपल्या शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो. एवढी जुनी कादंबरी, पण ती आजही महत्त्वाची आहे का? निळावंतीची गोष्ट लिहून आता कित्येक वर्ष झाली, पण हा शेवटचा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो की निळावंतीने ज्या समस्या भोगल्या त्या आज खरंच संपल्या आहेत का? की तिचं दुःख, तिचा संघर्ष आजही कुठेतरी कोणत्या ना कोणत्या रूपात जिवंत आहे? हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. विचार नक्की करा.